बघा मित्रांनो एंट्री. फायनली आपण पोहोचलेलो आहोत. हा आहे गोल्डन रॉक. याच्यावर सकाळच्या वेळी सूर्याची किरणे पडतात त्यावेळी हा सोनेरी कलरचा दिसतो म्हणून याला नाव ठेवलंय गोल्डन रॉक. हे आहे किल्ले निमती. आणि तिकडे त्या डोंगरावर दिसतो शिवाजी महाराजांचा किल्ला आहे तिकडे त्या डोंगरावर म्हणून या गावाला किल्ले निमती नाव ठेवलंय. तर मित्रांनो बघा इथे आला पैसे नाही लागत मित्रांनो, नशीब लागतं नशीब. ऍक्टिव्हिटी करणार आहे ते दाखवणार आहे. आणि हे बघा हे कसं बसलेत. आणि हा बघा याला थंडाशिवाय काय जमत नाही मित्रांनो, पाणी नाही लागत, गाडी आपली चालत नाही, गाडी प्यायची थंडवत चालतं. तर मित्रांनो तर आता आपला आज कोकणातला दुसरा दिवस आहे. आणि आज तर तुम्ही थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की कुठं काय करणार आहे ते. तर मित्रांनो आता आपण स्टार्ट चिवला बीचपासून करणार आहोत. तर चिवला बीचमध्ये फक्त तुम्हाला थोडंसं दाखवतो बीच, आणि आपण काय काय पुढे करणार आहोत ते सगळं दाखवणारच आहे. तर बघा मित्रांनो हा चिवला बीच आहे. कोकण 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 कोकण. आणि बघा मित्रांनो अजून काय एवढी पब्लिक नाही आहे, पण एकदम भारी वाटतोय. आणि बघा मित्र पण, आणि इकडं मित्र येतोय. मित्रांनो आपण आता फायनली इथून निघालोय चिवला बीचवरून. आता आपण डायरेक्ट जाणार आहोत राजकोट. तिथं महाराजांच्या दिव्य मोठा स्मारक आहे. तिथे बघताच क्षणी एकदम म्हणजे भारी वाटतोय मित्रांनो. तर बघा इकडे पण बसलीत आणि साजन गाडी चालवते. निघालोय. तर तुम्ही घरी असतात डायरेक्ट अशी तुम्ही मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहोत. बघा मित्रांनो वा एक नंबर. आणि हा बीच आहे. तर म्हणजे आता आपण पोहोचलेले राजकोट किल्ल्याचे काय बघू शकता तुम्ही. तर आपण जवळ जाऊन दाखवणार आहोत. चला आपण आता पोहोचलेलो आहोत. तर तुम्ही बघितलं आहोत व्हिडिओ. तर मित्रांनो बघा, आणि एवढं भारी वाटतंय ना मित्रांनो, एक नंबर. तर तिथं आता जवळ जाऊन दाखवणार आहे. पार्किंग आहे, आता गाडी आपण पार्किंगला लावलं. हे बघा ही पार्किंग आहे. आणि आपण आता जाणार आहोत समोर. तर चला भेटू. बघा मित्रांनो एंट्री राजकोट. मित्रांनो श्री महापुरुष मंदिर राजकोट. आणि बघा एक नंबर. आणि इकडं आपली छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक. मित्रांनो तर आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक तो म्हणजेच राजकोट इथेच आहे. आणि बघा मित्रांनो समजलंच असेल व्हिडिओ बघून किती मोठा आहे ते. मित्रांनो आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि बघा इकडं छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि हा किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला. बघा मित्रांनो आणि ब्रिज एक नंबर. मित्रांनो आता आपण राजकोटवरून निघालोय. बघा मित्रांनो महाराजांचं आपण आता निघालोय. आता नेक्स्ट स्टॉप आहे गणेश मंदिर. जय गणेश मंदिर या ठिकाणी आलो. आणि मंदिर बघा मित्रांनो. बघा मित्रांनो एंट्रीच. पूर्ण सोन्याची मूर्ती आहे मित्रांनो.
मित्रांनो आपण आता इथून बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन म्हणजे बाप्पाचा मूर्ती आहे ती एकदम पूर्ण सोन्याची आहे, पूर्ण सोना. तुम्ही ते बघितलं असाल व्हिडिओमधून. तर आता आपण इथून आता चाललोय खवणे बीचला. तर बघू खवणे बीचला काय आहे ते ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे. तर चला सर्व काही बघू, सर्व हां ते पण दाखवतो. चला फायनली आपण निवती बीचला चाललोय. इथून ऑन द वेच आहोत. तर बघू डायरेक्ट निवती बीचलाच काय काय करणार आहोत, काय ऍक्टिव्हिटी करणार आहे ते दाखवणार आहे. आणि हे बघा हे कसं बसलेत. आणि हा बघा याला भेटेल सगळं. हा याला थंडाशिवाय काय जमत नाही मित्रांनो. पाणी नाही लागत, गाडी आपली चालत नाही मग. हा गाडी प्यायची थंडवत चालतं पुढेच. थंड गेम आहे सगळी. हे आईस्क्रीम. मित्रांनो आता फायनली आपण निवती बंदरावर पोचलेलो आहोत. आणि तिथून आता आपण एक बोट करणार आहोत. आणि तिथून म्हातारीची चूल भरपूर काही आहेत दाखवण्याचा ते प्रयत्न करणार आहे मित्रांनो. त्यालून गाडी पार्किंग केलेली आहे आणि ते काका आपल्याला घेऊन जाणार आहेत. ही बोट, त्या बोटीत आपण जाणार आहोत आणि बघू आता आतमध्ये जाऊन काय काय दाखवणार आहे ते बघू. तर चला भेटू पुढे. आता आपण बोटीत बसणार आहोत. तर जाताना पाणी बॉटल घ्या कारण का तिकडे पाणी काय भेटणार नाही आहे. बोट आमची आलेली आहे आणि हे काका आपल्याला घेऊन जाणार आहेत बोटीतून. तर बघू आता काय काय दाखवणार आहेत काका ते. आणि जेणेकरून पाणी घ्या तुम्ही. आम्ही ते 2 बाटल्या घेतलेल्या आहेत, तुम्ही पण घ्या. तर बघू आता पुढेच. आपण बसलेलो आहोत बोटीत आणि बघा मित्रांनो वारा का इथं काय एसीची गरज नाही मित्रांनो. एवढा तर वारा बिरा लागते ना. हे बघा कशा बोटीत चालले तिथं. ही शेअरिंग आहे यांची. आहे 14 जणांचे येणार भाई. हे बघा 14 जण आहे बघा. हां 14 जणच आम्ही फक्त आणि एक काका आहेत. आम्हाला सगळं ते हे करणं सांगणार आहेत, गाईड करणार आहेत. आता बघू कुठले कुठले पॉईंट आहेत ते दाखवणार आहेत. तर चला मित्रांनो खूप म्हणजे माझ्याकडे बघा हवा बघा. वा नंतर जातो इकडे पुढे जातो बसचा. आता आपली बोट चालू झालेली आहे 1:45ला आणि आपण आता बघू किती तासात येत आहोत ते. आणि ना हे बघा मित्रांनो पान मास आणि जबरदस्त बघा मित्रांनो सगळीकडं निसता पाणी पाणी. भेटू पुढे. तर बघा मित्रांनो आहा जरा आता भरती पण भरपूर आहे मित्रांनो. इकडे बघा अवस्था बोटीची आणि भरपूर इकडे बघा उतरले आणि भरपूर भरत्या निसता धाड धाड आहे बघा. आहे बघा मित्रांनो. बघा तुम्ही बघा घाबरू नका. डर के आगे जीते मित्रांनो. दाखव त्यांना पाणी दाखव, फक्त पाण्याची लहर दाखव, लहर. ओ हो हो हा मित्र पाठीमागे दाखवत असतं पाठीमागे. हा जबरदस्त वाटतंय बघ मित्रांनो. काय पण बोला या इकडे मजा घ्यायला. म्हातारीची चूल बघासाठी एवढा एक डॉल्फिन वगैरे सर्व दाखवणार आहेत का. तर बघू भेटू आपण. पहिलाच आपल्याला गोल्डन रॉक. तर बघा मित्रांनो गोल्डन रॉक इकडं. आता आपण पहिला प्रथम गोल्डन रॉक, त्याच्यानंतर दुसरं काय आहे ते काका आपल्याला सगळं सांगणार आहेत. तर चला मित्रांनो भेटू आपण तिथं कसं आहे ते बघू. बस हा गोल्डन रॉक आहे रॉक आणि त्याच्यात माहिती आपल्याला काका देणार आहेत. काका तुम्ही माहिती द्या आम्हाला. हा आहे गोल्डन रॉक. याच्यावर सकाळच्या वेळी सूर्याची किरणे पडतात त्यावेळी हा सोनेरी कलरचा दिसतो म्हणून याला नाव ठेवलंय गोल्डन रॉक. हे आहे किल्ले निवती बीच. आणि तिकडे त्या डोंगरावर दिसतोय तो शिवाजी महाराजांचा किल्ला आहे तिकडे त्या डोंगरावर. म्हणून या गावाला किल्ले निवती नाव ठेवलंय. निवती हा. आणि मित्रांनो हा छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे इकडे. निवती ब्रिज इकडे आणि हा गोल्डन डक आणि हा शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला. तर आपण आता बघू पुढे लाईट हाऊस काहीतरी आहे तिकडे ते बघू. जवळ आपल्याला 20 मिनिटं झालेले आहेत आणि 20 मिनिटात आपण आता जे एकच केलेलं आहे गोल्डन रॉक. तर अजून पुढे आहे, अजून भरपूर पुढे आहे.
भरपूर हवा आहे, त्याच्यामुळे भरपूर लाटा आहेत. हे बघा होडी पण कशी उडते. एक नंबर सगळं नीला पाणी बघा मित्रांनो, पूर्ण नीला पाणी आणि नुसतं बघतो तिकडे पाणीच पाणी. हा मित्रांनो, आपण आता गरुड रॉक इथे पोहोचलोय. हे बघा गरुड रॉक, गरुडासारखा दिसतोय असं बोलतात लोक, आणि गरुड रॉक म्हणून नाव आहे त्याचं. व्ह्यू मित्रांनो बघा, व्ह्यू फक्त वा, एक नंबर. काय म्हणतात त्याला? सिगल बेट बर्ड आयलंड बोलतात. त्यामध्ये सिगल पक्षी राहतात आणि या सिगल पक्षी आपल्या लाळेने व्हाईट कलरची अशी घरटी बनवतात. ते फॉरेन म्हणजे चायनामध्ये पदार्थ म्हणून जे लोक खात असतात, म्हणून याची तस्करी व्हायची. ही तस्करी फॉरेनच्या लोकांना समजली आणि ते तिथून बंद केलं. त्याच्या आतमध्ये ते सिगल पक्षी राहतात आणि त्या सिगल पक्ष्यांना त्यांनी बांबूचे घर, बांबू बांधून त्यांना राहण्यासाठी त्यांची सोय केलेली होती. तर बघा मित्रांनो, असं आहे. तर बघू अजून पुढे काय आहे. हे आहे सिगल बेट आणि या सिगल बेटच्या आतमध्ये सिगल पक्षी, त्या दरीतल्या आतमध्ये एक पोकळ भाग आहे, तिथे बांबू वगैरे बांधून त्या लोकांनी त्यांना राहण्यासाठी हे केले, त्यांची सोय केलेली. ते सिगल पक्षी आपल्या लाळेने व्हाईट कलरची अशी घरटी बनवतात. ती रबरासारखी असते. ती चायनामध्ये त्याचं सूप वगैरे असे काहीतरी पदार्थ बनवतात, म्हणून त्याची केरलियन लोक तस्करी करायची. ती फॉरेस्टर लोकांना समजली, त्यावेळी त्यांनी त्यांना पकडून तिथपासून ते बंद झालेलं आहे तस्करी जावायची. कसलं वाटतंय मित्रांनो, जबरदस्त. गुफा, आता आम्ही तिथं आतमध्ये जाऊन बघून येतो काय आहे ते. बट आयलंड गुफा हे बघू शकता मित्रांनो. ती दोन दगडींची मांदा ती हीच आहे, ते तिकडे आहे का? हे बघा बट आयलंड गुफा, बाहेरच बाहेर. होय, जबरदस्त मित्रांनो, शपथ पैसा वसूल आहे मित्रांनो आलात तर. आणि इकडे बघू शकता मित्रांनो, एकदम काच सारखं पाणी आतमधलं स्पष्ट दिसतोय. आणि एक नंबर असा वाटतंय मित्रांनो, जबरदस्त. तर मित्रांनो बघा, इथे याला पैसे नाही लागत मित्रांनो, नशीब लागतं, नशीब. बघा मित्रांनो, काय व्ह्यू वाटतंय, एक नंबर. आणि इकडचं असं पाणी आहे ना आतमधला, पूर्ण स्पष्ट दिसतोय, म्हणजे एवढं काचसारखं पाणी आहे. तर बघू आता पुढे काय दाखवणार ते बघू, ते भेटू. तर बघा मित्रांनो, बाबाचा फवारा. नाला बाबाचा फवारा. तो नवीन लाईट हाऊस आहे आणि इकडं आहे तो जुना आहे. तर बघा, आणि इथं तिथे माणसं आहेत ना, तिथं आपली म्हाताऱ्याची चूल आहे. तर बघायला चाललोय आपण. आणि बघा मित्रांनो, पाणी बघा, वा, फायनली आलेलो आहोत म्हाताऱ्याच्या चुलीकडे. हे बघा, तर मित्रांनो, म्हातारी थोडी नाराज आहे. हे बघा मित्रांनो, नाही मगाशी येत होती पण आता येतच नाही, काय झालं काय माहिती.
समजत नाही मित्रांनो, शांत झाले जराशे. आता जवळजवळ 5 मिनिटं झालीत, पण म्हातारीची चूल काय आली नाही, पाणी काय उडत नाही. आणि बघा मित्रांनो सर्व थांबलेत, इकडे पण आहे, पण बोटवाले थांबलेत, इकडे पण नाही, था उडतच नाही, काय करणार ते बघू. म्हातारे तू पान तुकलं, म्हातारी तुक नाही, म्हातारी नाराज झाले मित्रांनो. 10 मिनिटं मित्रांनो थांबली ना, थोडीशी म्हातारी उडली, थुकली, थोडीशी थुकली, जास्त नाही. आता विमल नाही खाल्ले वाटतं, पान पण नाही खाल्ले. ते हे बघा मित्रांनो किती थांबलेत म्हातारीच्या चुलीसाठी, पान पण नाही खाला ना, काय नाही खाले. बघ आलेली थोडीशी, तू काही बघ आली. हा मित्रांनो आपल्याला म्हाताऱ्याने खूपच नाराज केलंय, तर आपण आता लाईट हाऊस बघून येत आहोत आणि नंतर तिकडून झाल्यावर आपण येणार आहोतच, पण बघू आता पुढे. लाईट हाऊस, नवीन लाईट हाऊस, जुना लाईट हाऊस, आणि हा नवीन लाईट हाऊस आहे आणि तिकडे आहे तो जुना लाईट हाऊस आहे. लाईट हाऊस गुफा, आतमध्ये गुफा आहे. हा जुना नवीन लाईट हाऊस बघा मित्रांनो, जबरदस्त. आणि आता आपण चाललेलो आहोत नवीन कडे, पुण्याकडे. वाव वाव वाव, आणि मित्रांनो खूप उडतंय बघा. बघा मित्रांनो एक नंबर व्ह्यू आहे बघा. चल डोंगरू डोंगरू नाही मला आलो मलवण लागवाय मी तुझा गवले करू. हा आहे ओल्ड लाईट हाऊस, पोर्तुगीज कालीन लाईट हाऊस आहे. सुरुवातीला हा रॉकेल वरती दिवा लावून चालू केलेला. जे बाहेरून माल वाहतुकीचे बोटी जात असतात त्यांना दिशादर्शक म्हणून हा लाईट हाऊस चालू केलेला होता. आणि त्याच्यावर मोठं तुफान झालं त्यावेळी वरती लाटांचे पाणी येऊ लागले, त्यामुळे हा बंद करून नवीन चालू केला तो. मोठमोठे गार गेले गंमत मध्ये, आम्ही चालले आता 2 खडकांच्या मधून. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. जबरदस्त. आणि या व्ह्यूज साठी मित्रांनो कुठली लांबून लोक येतात, आम्ही पण आलोय. बघा मित्रांनो जबरदस्त. मित्रांनो हा माली थायलंड सारखा स्पॉट आहे बघा मित्रांनो, आयलंड सारखा. आणि आता पाणी शांत नाही म्हणून आपण आतमधून नाही जाणार आहोत, नाहीतर बघा मित्रांनो हे थायलंडला वगैरे कशाला जायला पाहिजे, आपल्या कोकणात काय कमी आहे का मित्रांनो. हे बघा पाण्याच्या ठिकाणी जबरदस्त मित्रांनो, बघा एक नंबर व्ह्यू बघा मित्रांनो. व्ह्यू मित्रांनो तुम्हाला हा नवीन लाईट हाऊस बघा तुम्ही, त्याच्यात तुम्हाला काय दिसतंय असं सांगा मित्रांनो. बघा एकदम डिट्टू दिसतंय, काय दिसतंय ते तुम्ही कमेंट करून सांगा, मी नाही सांगणार मित्रांनो, मला माहिती आहे. मित्रांनो हे बघा ही वाट आहे वरती जायला, नवीन लाईट हाऊसला जायला. आणि इकडून मस्त एक नंबर पाणी असं उडतोय, हे बघा. वाव, आणि जबरदस्त हो मित्रांनो. मित्रांनो इथे आपण आता नवीन सुरुवात केली आहे झेंडा वंदनची, हे बघा. मित्रांनो आपलं आता सगळं हे बघून झालेलं आहे स्पॉट, आणि तुम्हाला तर चांगला वाटला असेल व्हिडिओ बघून. तर आता म्हातारी पण काय आली नाही आपल्याला बघायला, थोडीशी नॉर्मल 2 वेळा आलेली, ते आहे व्हिडिओ समजा बघितला असेल. तर आता आपण इथून पण निघालोय परतीकडे.
मित्रांनो 4:15 झालेले आहेत आणि आपण आता आलेलो आपण जिथे बसलो तिथे आणि बघा मित्रांनो तर आता आपण उतरणार आहोत तिथेच आणि बघू पुढे काय कुठे जायचं आहे ते सांगतो तुम्हाला. आता जेवायचं आहे ते पण दाखवतो मित्रांनो. चला भेटू मित्रांनो. आता खवणे बीचला आलेलो आहोत आणि आता आपण एक राईड करणार आहोत. कायाकिंग राईड करणार आहोत बघा. इथून करणार आहोत आणि इथून करणार आहोत ते बघू पुढे. आता मित्रांनो आता आपण बसलेलो आहोत कायाकिंग राईड तर आणि जबरदस्त असा वाटतंय. जाम लोक आहेत इथे पण आणि पुढे गेलीत तर भेटू पुढेच. मित्रांनो घामाघूम संघटना तर पैसे देऊन पण घाम निघतंय मित्रांनो. हे बघा अरे बाबा मारून दमाला झाला आणि आमचं भाई लोक हे पण इकडंच आहेत अजून फोटोशूट. आणि मित्रांनो घामाघूम एकदम म्हणजे वारा पण नाही लागत इकडं. कायाकिंग मित्रांनो ह्यो शाप घामाघूम संघटना आहे. तर बघू अजून किती चालवतात ते. बघा मस्त मित्र मारतंय धडाधड आणि आरामात बसले असा बादशासारखा. लय फील मजा वाटते मला काय एवढा हे नाही. तर बघू पुढे मित्रांनो. गुफा संघटना इकडं गुफ्यासारखाच वाटतंय बघा पण मजा येते राईडला. एक नंबर वाटतंय. आता घामाघूम झाले परत. मित्रांनो टोपी घातल्याशिवाय पाहू नका. तर बघू आता पुढे अजून किती भरपूर पुढे आहे. अजून 2-3 तास राईड करू शकता तुम्ही. पैसे हां 1 तासाचं काहीतरी 150 रुपयाचे 1 तासाचं मला वाटतं. आता पैसे पण नका करू फुकटचा कशाला टाईम हे आपला स्टॅमिना वेस्ट करता. हां तर बघू आता पुढे अजून ते तर पत्ताच नाही त्यांचा दोघांचा. बघू पुढे भेटू मित्रांनो. बघा बोलतात व्हिडिओ घे कायचे आहे काय व्हिडिओ घ्यावं एवढी घेते जाऊ दे. मित्रांनो बघा किती नुसतं पाखं हलवत बस संघटना नुसतं. बाय गाइस. तर गाईज आता उडी टाकणार आहे मित्रा. बघूया थोडी अस्वस्थ झालेला आहे. स्टार्ट आणि मित्र बघूया आता.